और रामचंद्र की जय। तर मागच्या सत्संगामध्ये आपण हनुमान चालीसाबद्दल चर्चा करत होतो आणि आता ते आपण पुढे कंटिन्यूस करणार आहे। हनुमान चालीसामध्ये एकूण 40 श्लोक दिले गेलेले आहेत। हनुमान चालीसा म्हणजे हनुमानांची केलेली स्तुती। तसं आपण म्हणतो की ज्या ठिकाणी भक्ताची स्तुती केली जाते, शुद्ध भक्तांची, तिथं भगवंत उपस्थित असतात। आणि तिथं आपण प्रत्यक्ष स्तुती कोणाची करत आहोत? हनुमानजीची स्तुती करत आहोत। तर प्रभू श्री रामचंद्र इथं निश्चित उपस्थित असणार आहे। पाचच्या वेळेला आपण साधारण मला वाटतं 9 श्लोकापर्यंत चर्चा केलेली होती, 8 श्लोकापर्यंत, आणि 9वा आणि 10वा आपण घेणार होतो। आता तिथून आपण चालू करूया। श्लोक म्हणतो, सूक्ष्म रूप धरी सिंह ही दिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा, भीम रूप धरी असुर संहारे, रामचंद्र जी के काज संवारे। सूक्ष्म रूप धरी सिंह ही दिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा। तुम्ही कसं अत्यंत सूक्ष्म रूप सुद्धा धारण करू शकता आणि अत्यंत विकट रूप असं धारण करू शकता। ज्या वेळेस हनुमानजी लंकेमध्ये प्रवेश करते झाले त्यावेळेस त्यांनी सूक्ष्म रूपामध्ये प्रवेश केला होता, आणि ज्या वेळेस लंका दहन करायचं कार्य चालू केलं होतं त्यावेळेस त्यांनी विकट रूप धारण केलेलं होतं। भीम रूप धरी असुर संहारे, रामचंद्रजी के काज संवारे। ज्या वेळेस तुम्ही असुराचा संहार चालू केला होता त्यावेळेस तुम्ही भीम रूप धारण केलेलं होतं, आणि तुम्ही रामचंद्रजी के काज संवारे म्हणजे रामचंद्रांची जी काय कामं असतात ती तुम्ही अगदी व्यवस्थितपणे पार पाडत असतात। आता रामचंद्रांनी हनुमानजीकडं एक विशिष्ट कार्य दिलेलं होतं। मागच्या सत्संगामध्ये आपण बघितलं की हनुमानजींना आता समजलं की सीता माता कुठं आहे? श्रीलंकेमध्ये आहे। मग हे सर्व वानरसेना प्रभू श्रीरामांकडे जातात आणि सांगतात की अशी सीतेचा लागलेला आहे शोध, किती लंकेमध्ये आहे, मग आता जायचं आहे आपल्याला तिथं। मग तो कोण जाणार एवढा लांब? जांबुवंती सांगतात की मी तर वयोवृद्ध झालेला आहे, मी काय जाऊ शकत नाही। अंगदजी म्हणतात की माझी ताकद तिथपर्यंत जाण्याची, परंतु तिथून मी माघारी येऊ शकत नाही। तर जांबुवंती सांगतात की हनुमान तिथं जाऊ शकेल, कारण त्याच्याकडे ती ताकद आहे आणि त्याला त्याचं स्मरण करून दिलं जातं, आणि हनुमानजी हे कार्य सिद्ध करण्यास तयार होतात। प्रभू श्रीरामचंद्रांना सांगतात की मी हे कार्य सिद्ध करेन। आता सीता मातेला तिथं शोधायचं आहे, म्हणजे शोधायचं कसं कळणार की सीता माता आहे? लंका तर एवढी मोठी आहे,
म्हणून प्रभूंना ते विचारतात की मी जाईन तिथं, पण सीतामातेचा शोध घ्यायचा कसा? मग प्रभू तिला सांगतात की सीतेचं वर्णन करू लागतात की ती सीता कशी आहे. गौरवर्णी आहे, सुंदर आहे, लांब सडक केस आहे. हनुमानजी म्हणतात तुम्ही थांबा, मला या स्त्रीचं वर्णन ऐकायचं नाही. मी ब्रह्मचारी आहे आणि अशा कुठल्या स्त्रीच्या मुखाकडे मी पाहू? मला हे शोभत नाही आणि मी हे करणार नाही. त्यापेक्षा तुम्ही मला सीतेचे गुण काय आहेत ते सांगा, त्याप्रमाणे मी सीतामातेचा शोध घेईन. प्रभू त्याला गुण सांगतात की जी स्त्री सतत माझं नाव घेत असेल ती सीता आहे असं समज. मग हनुमानजी म्हणतात की ठीक आहे, मी शोधेन, पण सीता मातेला मी कसं पटवून देऊ की मी तुमचा दूत आहे म्हणून. मग प्रभू त्यांच्याकडे एक अंगठी देतात. ती अंगठी कधी दिलेली असते? सीता मातेनं प्रभूंना ती अंगठी दिलेली असते. आणि अंगठी ज्या वेळेस तू त्यांना देशील त्यावेळेस तिची खात्री पटेल. मग ती अंगठी घेतात आणि ठीक आहे, आणि तिथून ते उड्डाण करतात लंकेसाठी. त्यावेळेस ते अंगठी कुठे ठेवलेली असते? त्यांनी त्यांच्या मुखामध्ये ठेवलेली असते. प्राणप्रिय अंगठी आहे, प्रभूंची वस्तू आहे ती, कुठं पडू नये याची ती काळजी घेतात. आणि अशा तऱ्हेनं ते लंकेमध्ये येतात. आता लंका खूप मोठी आहे, शोध कुठं घ्यायचा? अर्थात त्यांचं अनुमान असतं की रावणाचा जिथं महाल असेल तिथंच कुठंतरी सीतामातेला ठेवलेलं असेल. रावणाचा महाल आहे, त्याच्या राण्या आहेत, त्यांचे महाल असतील. मग तो प्रत्येक महालामध्ये जाण्याचा तर ठरवतो. महालामध्ये तर अशा ह्या रूपामध्ये जाऊ शकत नाही, मग तो सूक्ष्म रूप धारण करतो. आता दिवसा कोण गाठ पडणार नाही, मग रात्री जायला पाहिजे, म्हणून ते सूक्ष्म रूपामध्ये प्रत्येक महालामध्ये जाऊ लागतात. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बघितल्यानंतर तिथं कुठं त्यांना रामनाम ऐकायला येत नाही. ते पुढे जात असतात. मंदोदरीच्या महालामध्ये येतात. मंदोरी तर खूप सुंदर आहे, बघतात, पण तिच्या अंगावरती अलंकार आहेत. ते म्हणतात ही सीतामाता निश्चितच नसणार आहे. परंतु त्यांच्या मनामध्ये एक विचार येतो की मी ब्रह्मचारी आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या मुखाकडे मी असं बघणं योग्य आहे का? परंतु एक विचार त्यांच्या मनामध्ये येतो की मी हे काम कोणासाठी करतोय? माझ्यासाठी आहे का? नाही, हे प्रभूंचं काम आहे. प्रभूंच्या कामासाठी मी प्रत्येक स्त्रीच्या मुखाकडे पाहत आहे. बघताना आपण एक गोष्ट लक्षात येते घ्यायला पाहिजे की ज्या वेळेस आपण भक्ती मार्गामध्ये येतो त्यावेळेस आपण नेमकं काम कोणासाठी करतो इथं आपण समजून घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा भगवंतांची सेवा असते आपल्याकडं. भगवंतांची सेवा म्हणून करता करता ती आपल्या आवडीची कधी होऊन जाते आपल्याला माहित नाही. ती सेवा आपण आपल्यासाठी करायला लागतो की मला हे आवडतं, मला ते आवडतं. भगवंतांचा विषय लांब राहतो. मातांच्या बाबतीत पण तसंच होतं. भोग तर बनवायचा सुरुवातीला विषय असतो, प्रभूंसाठी भोग बनवायचा आहे, पण कधी मन आपलं विचलित होतं आणि आपल्या इंद्रिय भोगासाठी आपण कधी भोग बनवायला लागतो हे आपल्याला कळतच नाही. तर आपण फार केअरफुल राहायला पाहिजे ह्या गोष्टीमध्ये की प्रत्येक गोष्ट ही भगवंतांच्या सेवेसाठी आपण केली पाहिजे. जसं हनुमंतांच्या लक्षात लगेच आलं की मी कुणासाठी करतोय? भगवंतासाठी करतोय. हे माझ्या इंद्रिय भोगासाठी कार्य नाहीये. आपण जे हनुमान चालीसा ऐकत आहोत त्यावेळेस त्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला हनुमानजींचा आदर्श पाहायला मिळतो आणि ह्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात की जसं आता आपण बघितलं की आपण आपली कुठलीही गोष्ट इंद्रिय भोगासाठी न करता ती भगवंतांच्या इंद्रियांच्या प्रसन्नतेसाठी आपण ती केली पाहिजे, तर आपल्याला त्याच्यामध्ये समाधान मिळेल. बऱ्याच वेळा आपण मॉडर्न गॅजेट वापरतो, कॉम्प्युटर असतो, मोबाईल वापरत असतो. मोबाईलमध्ये भजन ऐकत ऐकत आपण कधी रील्स बघत बघत त्या भजनापासून लांब जगून जातो हे आपल्याला कळतच नाही. आपल्या लक्षात आलं पाहिजे
पर्टिक्युलर आपलं माइंड तिथं कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे की माझा ही जी भक्ती आहे, माझे जे विचार आता चालू आहेत ते कोणासाठी पाहिजे, आपल्याला भगवंतासाठी पाहिजेत. कामाच्या वेळेस काम, भक्तीसाठी भक्ती पाहिजे. काही कामं आपली अशी पण असतात की तिथं भगवंताचा विचार आपण करू शकत नाही, कारण ती बुद्धिजीवी कामं असतात. ती बुद्धी लावून आपल्याला काम करायचं असतं, परंतु ते काम आपण भगवंतांना समर्पित करत असतो की माझं हे कार्य जरी मी बुद्धी लावून माझ्या बुद्धीने करत असतो तर ते माझं एक प्रत्येक कृत्य, प्रत्येक काम हे तुमच्या चरणांशी समर्पित आहे असं म्हणून ज्यावेळेस आपण कार्य करतो त्यावेळेस ते भगवंतांना समर्पित केलं जातं. पूर्वीच्या काळी पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा आपल्याला माहिती आहे, पश्चिम बंगालमध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आणि त्यावेळेस तिथले कुंभार लोक ही दुर्गा मातेची मूर्ती बनवायची आणि घरोघरी नेऊन द्यायची. तर ती वाहन कुठलं होतं, एक तर बैलगाडी किंवा गाडावरती ते ठेवायच्या मूर्त्या आणि घेऊन जात होत्या. ज्यावेळेस आपल्यापेक्षा भक्ती जरा तिकडे जास्तच आहे. ज्यावेळेस गाढवावरनं मूर्त्या घेऊन जात होते ना, त्यावेळेस लोक त्या मूर्तीला नमस्कार करायचे. बघा, अजून त्याची स्थापना झाली नाही, काही नाही, परंतु ती मूर्ती त्या गाढवावरती आहे तरी सुद्धा लोक नमस्कार करायचे. परंतु ज्या वेळेस ही मूर्ती दिली जाते आणि परत हे गाढव माघारी येतं त्यावेळेस मात्र कोण त्याला नमस्कार करतं का गाढवाला? कुणी करत नाही. गाढव विचार करतं, जाताना तर माझ्याकडे नमस्कार करत होते लोकांनी, आता मात्र माझ्याकडे नमस्कार कोण करत नाही. भक्तीमध्ये आपलं असंच आहे. ज्या वेळेस भक्त आपल्याला नमस्कार करतात, प्रणाम करतात, त्यावेळेस तो प्रणाम आपल्यासाठी खचितच नसतो. तो प्रणाम कुठं असतो? आपल्या पाठीमागे जे गुरु असतात, त्यांच्या पाठीमागे जे भगवंत उभे असतात त्यांच्यासाठी तो प्रणाम असतो. आणि आपण जर असं नाही समजलं तर तो प्रणाम आपण जर आपल्यासाठी समजला तर आपण गाढव असतो. काही गोष्टी अत्यंत सूक्ष्म आहेत. भक्ती जसं म्हणतो की ही दुधारी तलवारीसारखी आहे. फार काळजीपूर्वक ह्या भक्ती मार्गाने जावं लागतं. थोडी सुद्धा चूक आपल्याला होऊन चालत नाही. त्या बऱ्याचशा गोष्टीमधून आपल्याला ही माहिती मिळायला लागते. आणखी एक साधी गोष्ट बघा, ज्या वेळेस एक कथा तुम्हाला सांगतो की दोन भक्त चर्चा करत बसलेले असतात. एक भक्त सांगतो की बघ, माझी प्रॉपर्टी अशी आहे तशी आहे आणि सगळी कृष्णाला मी समर्पित केलेली आहे. माझंही छोटंसं घर आहे, माझा उद्योग चांगला आहे, पण मी सर्व इस्कॉनला देतोय. दुसरा मित्र म्हणतो की बघ, आपण दोघं मित्र आहोत, वर्ग मित्र आहे, पण तुझ्यापेक्षा मी किती प्रगती केलेली आहे. माझा मोठा बंगला आहे, सगळं काही माझं व्यवस्थित चालू आहे. पहिला मित्र म्हणतो ते ठीक आहे, पण ते कृष्णाचं आहे. तो म्हणतो कृष्णाचं काही नाही, माझं आहे स्वतःचं. तुझ्याकडे बघतो, तू इस्कॉनला दान दिलेस. अरे इस्कॉनला नाही, ते कृष्णाला दान दिलेलं आहे मी. ते काय असेल म्हणतात, पण माझ्याकडे बघ, माझी एवढी प्रॉपर्टी मी करून ठेवलेली आहे. पहिला मित्र म्हणतो की नाही, ते सुद्धा कृष्णाचंच आहे. आणि ज्यावेळेस यम तुला हे समजून सांगायला येईल त्यावेळेस तुझ्या ते लक्षात येईल. फक्त मला अगोदरच कळालं, तुला अजून ती गोष्ट कळालेली नाही. तसंच भक्ती मार्गामध्ये आपलं क्षणोक्षणी आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे की आपण जे काही कृत्य करतोय ते भगवंतासाठी आहेत. आपण बाजारात पाणी जरी घ्यायला गेलो तर आपण पाण्याची बाटली किती विचारपूर्वक घेतो की त्यामुळे आपल्या घशाचं इन्फेक्शन होणार नाही याची आपण काळजी घेतो. परंतु आपल्या नजरेनं, कानानं ज्यावेळेस आपण इतर गोष्टी ऐकायला लागतो त्यावेळेस आपण किती काळजी घ्यायला पाहिजे. ज्यावेळेस नजरेनं चुकीच्या गोष्टी आपण पाहतो त्यावेळेस निश्चितच आपण भगवंतांपासून लांब गेलेलो असतो. कानानं ज्या विचित्र काही आपण ऐकतो त्यावेळेस भगवंतांचं आपल्या मनामध्ये काही स्थान नसतं. पाण्याच्या बाबतीत आपण जर एवढी काळजी घेत असू तर नजरेच्या बाबतीत आणि कानाच्या बाबतीमध्ये आपण किती काळजी घ्यायला पाहिजे बघा. आणि आपलं मन कसं वाहवत जातं हे आपल्याला लक्षात येईल. एक कथा सांगतो तुम्हाला. एक तपस्वी असतो, अगदी फार छान तपस्या त्याची चाललेली असते, कुठं सुद्धा त्याच्या तपश्चर्येमध्ये चूक नसते.
आता आपल्याला माहिती आहे, एखादा तपश्चर्येमध्ये अशी प्रगती करत असेल तर भीती कुणाला वाटते? इंद्राला. आणि त्याची एक नेहमीची भीती, कुठलं? आसन आपल्या डळमळीत होणार. आणि देवतांचं एक कार्य असतं नेहमीचं, कुठलं? पुष्पवृष्टीचं. तसं हा इंद्र आता विचारात पडतो की आता काय करायचं. मग अप्सरांना सांगतो की तुम्ही जावा आणि त्याचं तपोभंग करा. तर अप्सरा त्याला नकार देतात आणि म्हणतात की आम्ही नाही जाणार. मग इंद्र म्हणतो की ठीक आहे, मीच जाईन. आणि आपला एक राजाच्या रूपामध्ये तो इंद्र येतो खाली आणि आपली सुंदरशी अशी मौल्यवान अशी तलवार त्या साधूला देतो आणि सांगतो की महाराज कृपा, ही तलवार तुम्ही माझी इथे ठेवा. मी जरा रस्ता चुकलेला आहे आणि माझी तलवार खूप मौल्यवान आहे. साधू पहिल्यांदा नकार देतो की नाही, मी ठेवू शकणार नाही. तर राजा खूप विनंती करतो की नाही, तुम्ही ठेवा. मग तो साधू त्या तलवारीला हात सुद्धा लावत नाही, म्हणतो त्या कोपऱ्यामध्ये ठेवा तिथं तलवार. ठीक आहे, राजा म्हणतो तो तलवार ठेवतो आणि राजा निघून जातो. काही दिवस होतात, राजा काही येत नाही आणि त्या तपस्वीचं लक्ष त्या तलवारीकडे जातं आणि म्हणतो त्या तलवारीखाली खूप घाण साचलेली आहे, मला हे स्वच्छ केली पाहिजे. अंगण स्वच्छ करतो तो तलवार उचलतो, त्या खालची घाण स्वच्छ करतो. पुन्हा आणखी 2-3 दिवस जातात, पुन्हा त्याचं लक्ष त्या तलवारीकडे जातं. तो तलवार उचलतो, दुसरीकडे नेऊन ठेवतो आणि पुन्हा स्वच्छता करतो. हळूहळू त्याला तलवारीबद्दल आकर्षण वाटायला लागतं. त्याला वाटतं की मौल्यवान तलवार आहे, आपण सकाळी पूजेसाठी फुलं आणायला घेऊन जातो, ही कुणी चोरली तर तो राजा मला विचारेल, म्हणून तो तलवार घेऊन जातो. काही दिवस गेल्यानंतर आणखी विचार करतो, हे तलवारीचं म्यान कशाला पाहिजे आपल्याला, तलवारच घेऊन जाऊया ना, कशाला ओझं पाहिजे. तलवार घेऊन जातो. काही दिवसानंतर त्या तलवारीचा उपयोग त्याच्या लक्षात येतो. तो फुलं तोडत असताना एक साप त्याला आडवा येतो, तो घाबरतो आणि त्या तलवारीने त्या सापाला मारतो. त्यावेळेस त्याला दुःख होत नाही, त्याला वाटतं बरं झालं तलवार माझ्याकडे होती. आणि अशा तऱ्हेनं त्या तलवारीत तो तलवार आता नेहमी घेऊन जायला लागला. आणि एक दिवस हा इंद्ररूपी हा राजा त्या महाराजांच्याकडे येतो आणि म्हणतो की माझी तलवार मला द्या. तो तपस्वी म्हणतो नाही, ती माझी तलवार आहे, आता तुमची वाट बघितली मी. राजा म्हणतो ठीक आहे, असू देत, काय हरकत नाही. आता इंद्राचं काम झालं होतं, हा तपस्वी कशात आसक्ती होऊन बसला होता? तलवारीमध्ये आसक्त होऊन बसला होता. तसंच आपण भक्ती मार्गावरती प्रगती करता 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 आपण कधी मायेला अधीन होऊन जाऊ हे आपल्याला लक्षात पण येत नाही. जसं हनुमानजी या ठिकाणी सावध झाले होते की मी स्त्रीमुख पाहणार नाही, पण हे पाहतोय ते भगवंतांसाठी मी पाहत आहे, तसं सदैव आपण अलर्ट असलं पाहिजे की नाही, माझं प्रत्येक कृत्य भगवंतासाठी असलं पाहिजे, इतरांसाठी ते असता कामा नये. आणि म्हणून प्रभू श्रीरामचंद्राचं प्रत्येक काम अतिशय योग्यतेनं आणि आनंदानं ते करत होते. पुढच्या श्लोकामध्ये येतं की लाय संजीवन लखन जी आहे, श्री रघुवीर हर्षी उरलाये, रघुपती किहिनी बहुत बडाई, तुम मम प्रिय भरतही समभाई. लाय संजीवन लखन जी आहे, आपल्याला ही कथा माहीत आहे. ज्या वेळेस इंद्रजितनं लक्ष्मणजीवरती प्रहार केला होता आणि लक्ष्मणजी मूर्छित पडलेले होते, त्यावेळेस त्या सुषेण वैद्यांना सांगितलं की ह्याला बरं करायचं असेल तर हिमालयामध्ये जाऊन संजीवनी आणली पाहिजे. मग हनुमानजी संजीवनी घेऊन येतात आणि लक्ष्मणजींना वाचवतात. दुसऱ्या कथेमध्ये असं येतं की ज्या वेळेस इंद्रजित त्यांच्यावरती नागपाशाचं बंधन टाकतो, त्यावेळेस सुद्धा हनुमानजी वाचवतात. गरुडजींना बोलवून घेऊन तो नागपाश काढून टाकतात. जिथं जिथं अडचण येईल प्रभूंना, त्या त्या ठिकाणी हनुमानजी उपस्थित आहेत. श्री रघुवीर हर्षी उरला आहे. रघुवीर हर्षी उरला आहे म्हणजे भगवंतांना खूप आनंद झाला या गोष्टीचा.
आणि त्यांनी त्याला जवळ केलं होतं. रघुपती कीनी बहुत बडाई, तुम मम प्रिय भरतही समभाई. या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत की हनुमानजींना रामनाम फार प्रिय होतं. ज्या वेळेस हनुमानजी संजीवनी बुटी घेऊन तो पर्वत उचलून घेऊन येत होते, त्यावेळेस त्याला खालून रामनाम ऐकायला लागलं. हनुमानजी लगेच आकर्षित झाले आणि त्या ठिकाणी आले. तर त्या ठिकाणी कोण होतं? एक साधू रामनाम घेत असतो. आणि तो हनुमानजी विचारतात त्याला, रामनाम तुम्ही घेताय? तो पण म्हणतो या. हनुमानजी म्हणतो नाही नाही, मला काम खूप आहे, प्रभूंचं काम आहे, मला ताबडतोब जायचं आहे. तर तो साधू म्हणतो नाही, मी तुला एकाच सेकंदात तिथं पाठवून देतो, तू फक्त माझ्याबरोबर रामनाम घे. तर तळ्यावर जाऊन हातपाय धुवून दे. मग हनुमानजी तळ्यावरती जातात आणि हातपाय धुवायला लागतात. तर तिथं एक मगर त्यांचा पाय पकडते आणि तिथं युद्ध होतं. हनुमानजी त्या मगरीला मारतात, तर त्यातून एक कन्या उत्पन्न होते आणि ती कन्या काय सांगते, तू जो साधू म्हणून त्याच्याशी बसलेला आहे ना, तो साधू नाही तर प्रत्यक्ष कोण आहे? तो एक राक्षस आहे आणि तुला मारायसाठी टपलेला आहे. मग हनुमानजी तिथे येतात आणि त्या कालनेमीला मारतात आणि पुढे निघून जातात. ह्या गोष्टीवरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जरी समोरचा भक्त हरे कृष्ण महामंत्र म्हणत असेल तरी आपण त्याच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा. भक्तांचे प्रकार आहेत. कोण खालच्या दर्जाचा आहे, कोण वरच्या दर्जाचा आहे, आपल्याला लक्षात येत नाही. आपण कुठं फसलो जाऊ आपल्याला कळत नाही. फसवणूक म्हणजे नेमकी काय असते आपल्या या ठिकाणी? ज्या वेळेस भक्तांमध्ये आपण चर्चा करत असतो त्यावेळेस हळूहळू विषय आपला प्रापंचिक बाबीकडे कधी जातो आपल्याला लक्षात येत नाही. ज्या वेळेस समोरचा भक्त ही गोष्ट थांबवतो त्यावेळेस आपण समजायचं की हा भक्त उत्कृष्ट आहे. पण जर समोरचा भक्त ह्या गोष्टीमध्ये पेट्रोल ओतायचं काम करत असेल तर आणखी पुढचा 1 तास आपला वाया जाणार आहे. तर त्या क्षणी आपण सावध व्हायला पाहिजे की जरी यानं तिलक लावलेला असेल, हरे कृष्ण महामंत्र म्हणत असेल, तरी या भक्तापासून आपण सावध राहायला पाहिजे, कारण तो प्राथमिक स्तरावरचा भक्त आहे. अशा भक्तांच्या संगतीत जर आपण राहिलो तर आपली भक्तीमध्ये प्रगती होणार नाही. आपल्याला बराच वेळा असं वाटतं की आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यास आपला एक ग्रुप बनतो सत्संगामध्ये. तर ग्रुप कशाचा असतो? तो लाईक माइंडेड पर्सन, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या समोरच्या पण भक्तांना आवडत असतात. आणि असा एकमेकांची आवड तिथं निर्माण झाली की तो एक ग्रुप बनतो. प्रत्येक सत्संगामध्ये असा ग्रुप आहे. ह्या ठिकाणी आपण सावध राहावं लागतं की हा जो आपण ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपमध्ये किती भक्त भक्ती मार्गावरती प्रगत आहेत. ज्यावेळेस आपण त्यांच्याबरोबर चर्चा करतो त्यावेळेस प्रापंचिक गोष्टीत किती चर्चा केली जाते हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे आणि तिथं आपण सावध व्हायला पाहिजे. जसं हनुमंत लगेच सावध झाले होते ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये. पुढच्या श्लोकामध्ये येतं की सहस बदन तुम्हारो जसं गावे, असं काही श्रीपती कंठ लगावे, सनकादी ब्रह्मादी मुनिसा, नारद सारद सहित अहिसा. प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात सहस बदन तुम्हारो जसं गावे, किती सहस्र मुखानं मी जरी तुझं गुणगान केलं तरी ते कमीच आहे. असं काही श्रीपती कंठ लगावे आणि असं म्हणून प्रभू श्रीरामचंद्र तुम्हाला आलिंगन देतात. भगवंतांचं आलिंगन ही सोपी गोष्ट आहे का? आपण रामायण जर वाचलं असेल तर फार कमी ठिकाणी असं घडलेलं आहे की हनुमानजींना आलिंगन दिलेलं आहे प्रभू श्रीरामचंद्रांनी, बाकीच्या कोणाला आलिंगन दिलेलं नाही. ज्या वेळेस हनुमानजी सीतामातेचा शोध घेऊन येतात, आकाशमार्ग येत असतात, खालून वानर सगळे बघत असतात की हनुमानजी यायला लागलेले आहेत. तिथं हनुमानजी ज्यावेळेस खाली उतरतायत त्यावेळेस ते काय म्हणतात, मिल गई सीता मुझे. वाक्य उलट आहे, मिल गई सीता मुझे. अर्थ काय असा? असं का म्हणाले असतील हनुमान? सीता मला मिळाली किंवा मला सीता मिळाली, कारण असं का बोलले नाही? कारण प्रभू श्रीरामचंद्राचा आवेग इतका निर्माण झालेला होता सीता भेटीसाठी किंवा त्यांचं वर्तमान ऐकण्यासाठी
की सीता हा शब्द जरी ऐकला प्रभू श्रीरामचंद्राने की त्यांच्या मनामध्ये शंका आली असती की सीता मिळाली की नाही, आणि ते शोक करू लागले असते. किंवा मला हा शब्द जरी पुढे आला असता तरी परत श्रीरामचंद्रांचा एक वेग सुटला असता, भावविवश झाले असते. म्हणून त्यांनी काय सांगितलं, मिल गई सीता मुझे, मिल गई सीता मुझे. अहंकार हा शेवटी त्यांनी नंतर ठेवलेला आहे. भक्तांनी सुद्धा ह्याच पद्धतीने आपण वागावं लागतं. ज्या वेळेस आपण बुक डिस्ट्रीब्युशन करतो त्यावेळेस मी बुक डिस्ट्रीब्युशन केलं असं कधी आपण म्हणायचं नसतं. डिस्ट्रीब्युशन आपण केलं. मी हा ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण भक्ती मार्गापासून लांब जातो. बरोबरच आपल्याला वाटतं की मी चांगली धोती नेसले, तिलक लावलेला आहे, जपमाळ माझ्या हातामध्ये आहे, मी एक उत्कृष्ट भक्त आहे. पण जिथं पहिल्यांदा तो मी लावेल तिथं तो उत्कृष्ट भक्त असू शकत नाही. ह्या श्लोकावरनं ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हनुमानजी किती केअरफुल आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. बघा, मिल गई सीता मुझे असं ते म्हणत आहे तिथं. ज्या वेळेस हनुमानजी सीतेला भेटायला जातात, आता बघा इथं आपण पहिल्या 1-2 श्लोकामध्ये बघितलेलं, पहिल्या श्लोकामध्ये की हनुमानजी अत्यंत हुशार होते आणि अत्यंत गुणी होते. ज्या वेळेस सीतामातेला तो शोधत होते त्यावेळेस एकदम सीतामातेकडे पुढे आलेत का, नाही आलेले तसे. ते शोधत ज्या वेळेस त्या अशोक वाटिकामध्ये आले तिथे त्यांना रामनाम ऐकायला लागलं. तिथे लक्षात आले की सीतामाता हीच आहे. परंतु ते लगेच सीतामातेकडे गेलेले नाहीत तिथं. तर तिथं रामनाम घेत बसली पहिल्यांदा. आणि रामनाम ज्या वेळेस ते घेत होते त्यावेळेस सीतेला ऐकायला लागलं की रामनाम आपलं कोणतरी वरती घेत आहे, हे काय आहे. रामजींची ते स्तुती करत होते. आणि त्याच्यानंतर काही तासानंतर ते खाली आले. आणि खाली आल्यानंतर सीतामातेला त्यांनी अंगठी दिली. अंगठी देण्याची पद्धत कशी होती, आपण प्रसाद कसा देतो असा. हनुमानजींनी अंगठी कशी दिली, अशी दिलेली. ओंजळीमध्ये ती अंगठी होती आणि ती त्यानं अर्पित केलेली सीतामातेला. आपण भक्त म्हणून वावरताना सुद्धा आपण ह्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे. ज्यावेळेस आपले वरिष्ठ भक्त आपल्या समोर असतात आणि आपण त्यांना प्रसाद द्यायचा असतो त्यावेळेस आपल्या हाताने असा कधी प्रसाद द्यायचा नसतो. तर त्यांच्या पुढं जे बॉक्स आहे तो आपण धरायचा असतो. किती सूक्ष्म गोष्टी आहेत पहा या, की हनुमानजींकडून आपण ह्या शिकायच्या आहेत. एरवी आपण काय केलं असतं, असा प्रसाद घेतला असता आणि दिला असता. आणि ओंजळीमध्ये प्रसाद देणं की तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही तो घ्या असं म्हणणं, किती फरक आहे दोन्ही गोष्टीमध्ये. तर ह्या गोष्टी आपण शिकायला पाहिजेत. आणि ज्या वेळेस हनुमानजीनं ती अंगठी सीतामातेला दिली आणि सीतामातेला त्यांनी काय सांगितलं की मी भगवंतांचा दूत आहे. तर ते तसं म्हणताना काय म्हणतात बघा, एक मिनिट. श्लोक माझ्याकडून गेला इथून. सहस बदन तुम्हारो जसं गावे असं काही श्रीपती कंठ लागावे. सनकादी ब्रह्मादी मुलीसा नारद सारद सहित अहिसा. सनकादी ब्रह्मादी मुलीसा त्यांनी तुमची स्तुती केलेली आहे. सनकादी, सनक म्हणजे चतुष्कमार आहेत, ब्रह्मा आहेत आणि मुदी आहेत आणि नारद सारद सहित अहिसा. नारदांनी पण तुमची स्तुती केलेली आहे, हनुमानजीची स्तुती केलेली आहे. पण ज्या वेळेस हनुमानजी लहान असताना ज्यावेळेस वरदान मिळालेलं, विविध देवतांनी त्यांना वरदान दिलेली होती, त्यावेळेस नारद त्या ठिकाणी नव्हते. ज्यावेळेस नारद वायुमार्गाने तिथून चाललेले होते त्यावेळेस हनुमानजी आपल्या वडिलांना विचारतात की हे कोण चाललेलं आहे.
प्रभूंचं नाम घेत. तर ते सांगतात की हे नारद मुनी आहेत आणि भगवंतांचं नाव संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ते प्रसारित करत असतात. फार सुंदर ते गातात. हनुमानजी म्हणतात ठीक आहे, मला पण त्यांच्याकडे भेट घ्यायची आहे, मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि हनुमानजी उड्डाण करून तिथे येतात. नारद मुनींची भेट घेतात. त्यांना सांगतात की असं असं मी पुत्र आहे आणि माझ्या वडिलांनी मला असं सांगितलं की तुम्ही फार छान गाता आणि मला पण तुमच्याकडून शिकून घ्यायचं आहे. नारद म्हणतात ठीक आहे आणि खाली येतात आणि दोघं जण बसतात. नारदजी आपली वीणा एका बाजूला ठेवतात आणि हनुमानजींना गायन शिकवतात की कसं आपण गायला पाहिजे ते. मग हनुमानजी गायला लागतात. ज्या वेळेस हनुमानजी गायला लागतात इतकं सुंदर असं गायन त्यांचं होतं की आजूबाजूचे दगड सुद्धा विरघळतात, पाघळतात. इतकं त्यांचं भाव विभोर असतं ते. आणि ते झाल्यानंतर नारद त्याची स्तुती करतात, अरे फार छान तू गायलंस. हनुमानजी म्हणतात ते ठीक आहे, परंतु माझ्या घरी तुम्ही या, माझ्या वडिलांची भेट घ्या. नारद म्हणतात ठीक आहे आपण जाऊया. पण नारद ज्यावेळेस उठायचा प्रयत्न करतात त्यावेळेस त्यांची वीणा जी असते ती तिथंच त्या दगडामध्ये चिटकून बसलेली असते. आणि हनुमानजी म्हणतात की आता मी काही काढणार नाही आणि हनुमानजी तिथून पळायला लागतात. नारद मुनी त्याच्या पाठीमागे पळायला लागतात. अरे थांब, माझी वीणा अडकली, मला ती जाऊ दे तिथनं. तर नाही म्हणतात, माझ्या वडिलांच्या घरी या, दर्शन घ्या, माझ्या वडिलांची भेट घ्या, मगच मी तुमची वीणा देणार. म्हणून त्याला आपल्या घरी आणतात आणि सगळ्या घरामध्ये ती फिरवायला लागतात त्याला. नारद त्याच्या पाठीमागे फिरत असतात. केसरीनंदन म्हणतात अरे काय चाललंय तुझे, त्याला का तू त्रास द्यायला लागलायस. तर ते म्हणतात तुम्हीच मला सांगितलं ना, नारद भगवंतांचे श्रेष्ठ भक्त आहेत, त्यांच्या चरणाची धूळ आपण आपल्या मस्तकाने लावली पाहिजे. म्हणून मी नारदांना सगळ्या खोलीमध्ये फिरवतो इथं की त्यांच्या चरणांची धूळ आपल्या घरामध्ये पडली पाहिजे. तसंच ज्यावेळेस एखादा वरिष्ठ भक्त आपल्या घरी येतात त्यावेळेस आपण त्यांच्या चरणांची धूळ आपली माथी लावायला पाहिजे. हनुमानजींच्या ह्या गुण वैशिष्ट्यावरून आपलं आणखी काही लक्षात येतं बघा. हनुमानजी जरी बालक होते तरी ते फार चतुर होते. त्यांनी नारदांना आपल्या घरामध्ये फिरवलं होतं कारण आपलं घर पवित्र व्हावं म्हणून आणि त्यांचं भगवंतांचं गुणगान आपल्या घरामध्ये व्हावं म्हणून. तसंच आपण कुठलीही संधी कधी सोडायची नाही. वरिष्ठ भक्त ज्यावेळेस आपल्या घरी येतात त्यावेळेस त्यांच्याकडनं आपण कीर्तन करून घ्यायला पाहिजे, त्यांना विनंती तशी केली पाहिजे, त्यांना प्रसाद आपण द्यायला पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त वेळ त्यांचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहायला पाहिजे. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की जम कुबेर दिक्पाल जहाते, कवी कोविद कही सके कहाते, तुम उपकार सुग्रीवी कीना, राम मिलाय राजपत दीना. जम कुबेर दिक्पाल, जम म्हणजे यमराज, कुबेर दिक्पाल, कवी कोविद कही सके कहाते, या सगळ्यांनी तुमची स्तुती केलेली आहे. तुम उपकार सुग्रीवही केला, तुम्ही सुग्रीवावरती उपकार केलेले आहेत. कुठले उपकार केलेले आहेत तर तुम्ही भगवंतांची त्यांच्याबरोबर भेट घालून दिलेली आहे. राम मिलाय राजपत दीना. ह्या सर्वांना तुमचा फार अभिमान आहे, तुमची भक्ती त्याने करावीशी वाटते, इतके तुम्ही लाडके आहात सर्वांचे. ज्या वेळेस हनुमानजी लंका दहन करत होते त्यावेळेस एकदा ते कारागृहापाशी येतात. त्या कारागृहापाशी आल्यानंतर त्यांना एक जरा वेगळी जाणीव होते की इथं नेमकं काय आहे. तर ते फार एक अंधार कोठडी असते आणि तिथं जातात तर आतून आवाज येतो, हनुमंता मला वाचव, मला तू बाहेर काढ. कोण आहे. मग हनुमानजी अत्यंत सूक्ष्म रूप धारण करून आतमध्ये जातात. तुम्ही कोण आहात विचारतात तर मग तुम्ही शनी आहे आणि रावणाला मला इथं बंदी बनवलेला आहे, मला इथून तू सोडव. मग ठीक आहे म्हणतो हनुमानजी, त्याला बाहेर काढतात तिथनं.
रावण एवढा प्रभावशाली होता की बघा, सगळे देवदेवता त्यांनी सगळं आपल्या सेवेमध्ये लावलेले होते. हा शनीला सुद्धा त्यांनी सोडलेलं नव्हतं. शनीला त्यांनी बंदिस्त करून ठेवलेलं होतं तिथं. आणि हा रावण काय करायचा, ह्या विविध देवदेवतांना आपल्या पायाखाली ठेवायचा, प्रत्यक्ष पायाखाली ठेवायचा, त्यांच्या पाठीवरती पाय ठेवायचा. एकदा नारद मुनी त्या ठिकाणी येतात आणि सांगतात की रावणा, अरे त्या शनीला कशाला सोडलेस तू, त्यालाही तुझ्या पायाखाली घे तिथं. मग ते शनीला आणतात तिथं आणि त्याला आडवं झोपवतात आणि रावण त्याच्यावरती पाय ठेवतो. नारद मुनी म्हणतात, अरे त्याला असं ठेवू नकोस, त्याला पाठीवर झोपव आणि त्याच्या छातीवर पाय दे, म्हणजे त्याला जरा जास्त त्रास होईल. आणि रावण ते ऐकतो आणि शनीला पाठीवरती झोपवतो. आता शनीची दृष्टी रावणावरती गेली आणि हा नियम आहे, ज्याच्यावरती शनीची वक्री दृष्टी पडेल त्याला दुःख भोगावंच लागणार, अडचणीला जावंच लागणार. आणि इथून त्याची 7.5 सुरू झाली आणि इकडं रामजींचा वनवास सुरू झाला. आता हनुमानजींनी ह्या शनीला मुक्त केलं तर शनी म्हणतो, आता मला पर्याय नाही, माझा नियम आहे, माझी दृष्टी तुझ्यावर पण पडलेली आहे, तुला मी सोडणार नाही. हनुमानजी म्हणतात, काय हरकत नाही, मी माझं रामनाम आहे, प्रभू श्रीरामचंद्र माझ्या पाठीशी आहेत, मला काय हरकत नाही. कुठं बसणार? शनी म्हणतो, मी तुझ्या डोक्यावर बसणार, आता बस म्हणतो. आणि हनुमानजी त्याला डोक्यावर घेतात आणि लंका दहन चालू करतात आणि राक्षसांना मारायला चालू करतात. अर्थात हे सगळं त्याला शरीराला सहन व्हायला झालंय, कारण हनुमानजीचं मारामारीचं प्रकरण एवढं भयानक होतं की ते शनी सुद्धा म्हणलं, आता थांबा, माझं मी आपलं जातो. हे 7.5 वर्ष राहू दे, 7 मिनिट पुरेसे झाले आणि हनुमानजीला तिथं सोडतात आणि शनी महाराज निघून जातात. ह्या गोष्टींना आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जिथं भगवंतांचं नाव आपल्या हृदयात असेल तिथं शनीचं सुद्धा काही चालत नाही. ज्या वेळेस आपण जप करतो त्यावेळेस मग आपला जप कसा व्हायला पाहिजे, भगवंतांना प्रिय असा आपला जप व्हायला पाहिजे. नाहीतर 16 माळा करायच्यात आपल्याला म्हणून आपण त्याला करत बसलो तर शनीपासून आपली मुक्तता होणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 7.5 ही असतेच. आणि हे असं काय घडलं की मग आपण आपली पत्रिका दाखवायला जातो, माझं ग्रहमान काय बघा, आणि मग आपल्याला बरेचसे उपाय सुचवले जातात. पण साधा उपाय कुठला आहे? हरिनाम. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना, युग सहस्त्र योजन पार भानु, लिल्यो ताही मधुर पर भानु. तुम्हारो मंत्र विभीषण माना. ज्या वेळेस हनुमानजी लंका दहन करत होते त्यावेळेस एका घरापाशी आल्यानंतर त्यांना तिथून रामनाम ऐकायला येत असतं. त्यांना आश्चर्य वाटतं, हा मायेचा महाल आहे सगळा या लंका म्हणजे, आणि इथं रामाचं नाव कसं काय, म्हणून त्यात प्रवेश करतो आणि बघतो तर सगळ्या घरावर भिंतीवरती राम राम लिहिलेलं आहे. अनाथ विभीषण बसलेला आहे, प्रत्यक्ष रावणाचा भाऊ. हनुमानजी विचारतात की तुम्ही रामनाम लिहिले, रावणाला कळालं नाही काही? रावणाला कळालं की रावणानं सांगितले सगळ्या भिंतीवरती लिहा म्हणून. असं कसं काय? हो म्हटले, रावण एकदा आला होता आणि तर माझ्या भिंतीवरती राम एकदा लिहिलेलं होतं मी, आणि त्यांना क्रोधाने विचारले की राम कसं काय लिहिलंस तू इथं? त्यावेळेस मी त्याला काय सांगितलं, राम म्हणजे रावण आणि म म्हणजे मंदोदरी. रावणाला फार आनंद झाला, माझं आणि माझ्या पत्नीचं नाव इथं लिहिलंय. रावणानं सांगितलं सगळ्या भिंतीवर राम लिही, आणि त्याने सगळ्या भिंतीवर राम नाम लिहून टाकलं होतं. आता हनुमानजी काय म्हणतात विभीषणाला, विभीषण आतापर्यंत तुम्ही ह्या मायेच्या महालामध्ये राहिलाय, आता प्रत्यक्ष प्रभू तुमचे तिथं आलेले आहेत, तुम्ही त्यांना भेटायला जावा. आणि विभीषणाला ते पटतं आणि मग विभीषण आपल्याला माहिती आहे की समुद्र पार करून रामजींना भेटायला जातात.
इथं एक गोष्ट काय लक्षात घ्यायची आहे बघा, एक भक्त आहेत, हनुमानजी रामाचे भक्त आहेत आणि विभीषण सुद्धा भक्त आहेत. ज्या वेळेस आपण चांगल्या भक्तांच्या संपर्कात येतो त्यावेळेस आपल्या भक्तीमध्ये प्रगती होते. विभीषणाची प्रगती झाली ना, प्रत्यक्ष प्रभूंचं दर्शन त्यांना आता मिळालं. त्यामुळे भक्तीमध्ये असताना आपण ह्या गोष्टी फार केअरफुल राहायला पाहिजे ह्या गोष्टीमध्ये, की भक्त चांगला कुठला आहे, वरिष्ठ कोण आहे, कनिष्ठ कोण आहे, मध्यम कोण आहे, त्याप्रमाणे आपली वर्तणूक आपण ठेवायची की कुठून आपल्याला काय ज्ञान मिळू शकतं. भक्तांच्या संगतीमध्ये असताना आपल्याला प्रापंचिक गोष्टी नेहमीच टाळायला पाहिजेत. आणि हा संघ हनुमानजींचा विभीषणाबरोबर किती झाला होता? क्षणमात्र झाला होता. आणि क्षणमात्र ह्या संघानं विभीषणाचं मत बदललं आणि तो प्रभूंना भेटायला गेला. शास्त्रामध्ये काय सांगितलंय? साधू संघ सर्व शास्त्रे कहे, लव मात्र साधू संघ सर्व सिद्धी होय. प्रत्यय आलं नाही गोष्ट इथं. प्रभुपादांना पण एकदा अशीच गोष्ट विचारली होती. आता प्रभुपादांचे भक्त कोण होते आपल्याला माहित आहे. जीन्सची पॅन्ट आणि पट्ट्याचे शर्ट घातलेले हेप्पी, हे सगळे प्रभुपादांचे भक्त होते. एका भक्ताने विचारलं, प्रभुपाद तुम्ही सांगता एक साधू संघ लव मात्र साधू संघ, आम्ही एवढं तुमच्या सान्निध्यात आहोत पण आमच्यात काही बदल घडत नाहीये. एक तर तुम्ही सांगता हे खोटं आहे, नाहीतर तुम्ही तरी शुद्ध भक्त नाहीये. अवघड प्रश्न आहे, प्रूफ पाहिजे. आता इथं प्रभुपाद काय म्हणतात, जो म्हणणं बरोबर आहे. ज्या वेळेस आपण लाकडाला एखादी काडी लावली तर लाकूड पेटतं, तसं आहे साधू संघ. परंतु तुम्ही लाकडच आहात पण ती भेजलेली लाकड आहे. त्यामुळे मी किती जरी काड्या ओढल्या तरी तुम्ही काय पेटणार नाही. ज्या वेळेस तुमच्यातलं हे पाणी निघून जाईल त्यावेळेस माझा एक शब्द जरी तुमच्या कानावरती पडला ना तर तुम्ही शुद्ध भक्त व्हाल. किती महत्वाची गोष्ट आहे. आपली पण परिस्थिती बऱ्यापैकी सगळ्यांची अशीच आहे. भिजलेली लाकडं आहोत आपण अजून. किती जरी आपण सत्संग आपण अटेंड करतोय तरी पण आपल्या डोक्यात अजून काही गोष्टी शिरत नाहीत. प्रयत्न करतोय आपण परंतु ते अजून घडत नाहीये. तर हा साधू संघ आपल्याला नित्य झालेला पाहिजे. कारण आपलं हृदय कचऱ्यानं भरून गेलेलं आहे. वर्ण अमृताचा जरी घडा ओतला तर ते अमृत घाण होईल, पण आपल्यात सुधारणाशी होणार नाही. आपल्या सुधारणा घडायची असेल तर आपण हरे कृष्ण महामंत्र तर म्हणला पाहिजे, पण तो कसा म्हणला पाहिजे? अपराध विरहित म्हटला पाहिजे. आपण सुरुवातीला म्हणतो ना 10 अपराध आहेत. पहिल्यांदा 10 अपराध आपण मंगल आरतीच्या वेळेस नेहमी म्हणत असतो. कारण का ते आपलं कायम लक्षात राहायला पाहिजे की 10 अपराध कुठले आहेत, आणि ते अपराध लक्षात राहिले तर आपला नामजप व्यवस्थित होईल. मग हा लव मात्र साधू संघ हा जो शास्त्रातला जे वाक्य सांगितलंय तर ते आपल्या बाबतीमध्ये घडेल. ज्या वेळेस विभीषण ह्या रामजींच्या सैन्यामध्ये येतात त्यावेळेस सगळेजण शंका घ्यायला लागतात, तर रावणाचा भाऊ इथं आलेला आहे, हा गुप्तहेर आहे का? अंगद वगैरे सगळे आक्षेप घेतात. हे कसं काय? विश्वास ठेवत नाहीत. परंतु विभीषण आल्यानंतर प्रथमच तो भगवंतांची शरण पत्करतो आल्याच. बाकीच्या मनांच्या शंका आहेत पण प्रभूंच्या मनामध्ये शंका आहे का? अजिबात नाही. प्रभूच ते सुंदर एक श्लोक म्हणतात बघा, सकृदेव प्रपन्नाय तव अस्मि इति, सकृदेव प्रपन्नाय तव अस्मि इतिश याचते, अभयम सर्वभूतेभ्यो ददामि एतद व्रत मम. सकृदेव प्रपन्नाय, जो एकदा जरी माझं नाव घेतो तव अस्मि, त्याच्यासाठी इतिच याचते, जो मला शरण येतो, अभयम, मी त्याचं संरक्षण करतो, सर्वभूतेषु ददामि एतद व्रत मम. जो एकदाही माझं नाव घेतो आणि मला शरण येतो तर सर्व भयांपासून मी त्याची मुक्तता करतो. एकदा एतद व्रत मम. पण एकदा कसं पाहिजे? खोलवर हृदयातून ते आलं पाहिजे. श्रद्धा
आता आपल्या दृष्टीनं शब्द एवढा गुळगुळीत झालेला आहे. आपण जे आता म्हणतोय ना, ही सुद्धा आपली श्रद्धा झाली आहे. पण त्या श्रद्धेच्या तळाशी आपण अजून जायला तयार नाही आहोत. एवढं सोपं पण नाही. श्रद्धा आहे, सगळ्यांची श्रद्धा आहे, बाहेरच्या लोकांची पण श्रद्धाच असते, पण ती श्रद्धा उथळ झाली आपली. खरी श्रद्धा इतकी तळात आहे की जिथं आपण भगवंतांचं नाम घेऊ त्या क्षणी आपल्या शरीरावरती रोमांच उठले पाहिजेत. आपल्या डोळ्यातून अश्रू ज्या वेळेस येतील तिथं ती श्रद्धा आपण म्हणू. तोपर्यंत आपली अजून श्रद्धा आपण म्हणू शकत नाही. तर हे रामजी इतके दयाळू आणि कृपाळू आहेत. ज्या वेळेस विभीषण रामजींकडे जातात, त्यांनी रावणाला कळतं, तर रावण त्याचे 2 हुशार गुप्तचर तिथं पाठवतात, शुक आणि सारण नावाचे. तर हे वानराचं रूप घेऊन तिथं जातात प्रभूंच्या सेनेमध्ये त्याची माहिती काढण्यासाठी. हे विभीषणाच्या लक्षात येतं. विभीषण त्यांना पकडतो आणि रामजीं पुढे आणतो. आता हे दोघं फार हुशार आहेत. ते लगेच रामजींचे शरणपद करतात. रामजी लगेच त्यांना माफ करतात. दयाळू आहेत. इतर वानर म्हणतात, राम प्रभू अहो हे गुप्तहेर आहेत, ह्यांना तुम्ही शरण देतात, हे योग्य नाही. पण प्रभू म्हणतात, एकदा जो माझी शरणपद करतो तो माझा कायम जपून जातो, तो माझ्यापासून दूर जात नाही. मग हे शुक शरणाला शरण मिळाल्यानंतर सोडलं जातं आणि परत रावणाकडे जातात. रावण त्यांना परत पाठवतो. आता हे शुक सारण जरा आनंदित असतात. त्यांना कळतं काय ना, आपण पकडलं गेलं तर फक्त काय करायचं आहे, भगवंता मी तुम्हाला शरण आलो एवढंच म्हणायचं आहे, बाकी काय करायचं नाही. हे दुसऱ्या वेळेस पकडले जातात. दुसऱ्या वेळेस पुन्हा ते तसंच म्हणतात. प्रभू पुन्हा त्याला सोडून देतात आणि हे मग कुठे येतात, पुन्हा रावणाकडे येतात. आता मात्र रावणाला काय सांगतात, महाराज प्रभू रामचंद्र इतके दयाळू आहेत, इतके कृपाळू आहेत की आता आम्ही त्यांची शरणागत सोडणार नाही, आम्ही तुमच्यापाशी आता राहणार नाही. इतके ते दयाळू आहेत. आणि तुम्ही सुद्धा त्याचा अनुभव घ्या. रावणाला अर्थात क्रोध येतो. जे तिकडं जाईल ते तिकडचाच होऊन बसतो. कसं काय, याची सुद्धा एक इंद्रजित ज्या वेळेस ह्या राम रावण युद्धामध्ये मारला जातो ना, त्यावेळेस इंद्रजितची बायको असते सुलोचना, ती लंकेमध्ये असते. आणि इंद्रजितला मारल्यानंतर त्याचं मस्तक हे प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणावरती आणून ठेवलं जातं. आणि त्यावेळेस त्याचा एक हात हा त्याच्या पत्नीपाशी जाऊन पडलेला असतो. तेव्हा हाताला बघते आणि त्याला काळजी वाटायची की नेमकं काय झालं युद्धामध्ये. ती पतिव्रता स्त्री असते. तर त्या हातानं हात लिहून सांगतो की माझा वध झालेला आहे तिथं. त्याला फार दुःख होतं ह्या गोष्टीचं आणि ती सती जायला निघते. त्यावेळेस रावण तिला अडवतो आणि रावण म्हणतो, तू सती जाऊ नकोस, तर तू प्रभू श्रीरामचंद्रांच्याकडे जा. ती म्हणते, असं कसं काय, ते तर शत्रू आहेत, त्यांच्याकडे मी कसं जाऊ, मी तरुण आहे, विधवा आहे, मी जाऊ शकत नाही तिथं. तर रावण म्हणतो, नाही तू तिच्याकडे जा. कारण का, प्रभू श्रीरामचंद्र कशा आहेत, अत्यंत कृपाळू आहेत. तिथं धर्माचं राज्य आहे. हनुमान जे आहेत ते बालब्रह्मचारी आहेत. लक्ष्मण जे आहेत ते इंद्रियांचे स्वामी आहेत. तुला तिथं काही धोका होणार नाही, तू निश्चिंतपणे जा. आणि ही सुलोचना परत प्रभूंच्याकडे येते आणि तिथं रडायला लागते. दर्शन घेतल्यानंतर रामजी म्हणतात, तू रडू नकोस, इंद्रजितला मी पुन्हा जिवंत करतो, तू काळजी करू नकोस. ती सुलोचना म्हणते की नाही, मला रडायला येते की तुम्ही किती कृपाळू आहात हे बघितल्यानंतर माझं रडणं थांबायला तयार नाही. तुमच्यासारखा दयाळू कृपाळू मी पहिल्यांदाच बघितलंय आणि म्हणून माझं रडणं थांबत नाहीये. बघा, प्रभू श्रीरामचंद्र एवढे कृपाळू आणि दयाळू आहेत. 9:15 वाजले आहेत. 1 तास झाला असेल आपला, झाला ना? अजून थोडा वेळ आहे का? ठीक आहे. प्रभूंची कृपा कशी असते बघा. एक माणूस अजिबात भक्ती काही करत नसतो, तर नारद त्याला सांगतात, एक काम कर, तू भक्ती करत नाहीस ना, फक्त तू तुळशीला पाणी घाल,
एवढंच काम करतो. हा, तेवढं जमल म्हटलं मला काम करायला. मग तो तुळशीला नियमितपणे पाणी घालायला लागतो. आणि ज्या वेळेस त्याची मरणाची वेळ जवळ येते त्यावेळेस यमराज येतात आणि चल म्हणतात आता तू. तर तो म्हणतो नाही, मी हे तुळशीला सोडणार नाही. यमराज सांगणार माझं काम आहे तुला आता घेऊन जायचं, तुझी वेळ झालेली आहे, मग मी तुळशीला घेऊनच येणार म्हणतो. यमराज म्हणतात तुळशीला घेऊन येता येणार नाही, तुला असंच यावं लागेल. तो नाही म्हणतो. यमराज तक्रार करतात महादेवांकडे. महादेव त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. अरे त्याच्याकडे तुमचं काम आहे, तू जा तुळशीला सोड इथं आणि जा. तो तुळशीला काय सोडायला तयार होत नाही. आता काय करा, त्याची तर वेळ झालेली आहे. मग हे त्याला घेऊन कुठं येतात, वैकुंठामध्ये येतात आणि तिथं तक्रार करतात, हे ना माझ्या कामामध्ये व्यत्यय आलेला आहे. यमराज म्हणतात माझी वेळ झाली, ह्याची वेळ झालेली आहे, मला न्यायचं आहे आणि यांना सोडायला सांगा. विष्णू मतात हसतात आणि म्हणतात आता तुम्ही दोघं इथून निघून जावा, कारण हा तुळशीसह इथं आलेला आहे. मी त्याला कसं सोडणार आता, त्यानं माझा आश्रय घेतलेला आहे ना, आता मी त्याला आता नाही सोडू शकत. म्हणजे तुळशीचं महात्म्य किती आहे पहा. ज्याला एखादी भक्ती करता येत नाही, मंत्र जप करता येत नाही, श्रवण करता येत नाही, त्यानं केवळ तुळशीला जरी भक्तिभावानं पाणी घातलं. आपण म्हणतो 5 अंग आहे तुळशीची, कुठली? तुळशीला पाणी घालणं, तुळशीला प्रदक्षिणा घालणं, तुळशीला स्पर्श करणं, तुळशीची आरती करणं, तुळशीचं गुणगान गाणं. एवढंच जरी आपण तुळशीच्या बाबतीत केलं तरी भगवंतांची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. कारण भगवंतांना तुळशी फार प्रिय आहे. त्यामुळं भक्तीमध्ये आपण आपल्या पद्धतीने आपण भक्ती केली तरी हरकत नाही. म्हणजे जरी आपली तेवढी बुद्धी नसेल की बाबा मला ते नामस्मरणात नाही जमत किंवा हे करायला जमत नाही, ते करायला जमत नाही, तर प्रभुपादांनी सांगितलं की आपल्याला भगवंतांची कुठल्या पाहिजे त्या पद्धतीने आपण भगवंतांची सेवा करू शकतो. बरे तुम्ही आपण मंदिरामध्ये जरी आपण झाडलोट केली तर ती सुद्धा भगवंतांची एक प्रकारची सेवाच आहे. परंतु त्याच्यामध्ये आपला भाव कसा पाहिजे की मी भगवंतांची सेवा करतोय, एवढंच त्याला महत्त्व आहे. तिथं अगदी सगळ्याच गोष्टी मी केल्या पाहिजेत असं नाही. इकडं नामजप करा, धोती कुर्ता घाला, तिलक लावा, तुळशी आरती करा, ह्यातलं कुठलं जरी एक भक्तीचं अंग आपण निवडलं तरी सुद्धा आपल्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. प्रभू मुद्रिका याच्यामध्ये युग सहस्त्र योजन पार भानू लिल्योताही मधुर फल भानू. युग सहस्त्र योजन पार भानू एक शास्त्रोक्त गोष्ट इथं सांगितली आहे. युग सहस्त्र योजन पार भानू. युग युग म्हणजे 1200 युग. हे 1200 युग म्हणजे ते दिव्य युग सांगितलेले आहेत. सहस्त्र म्हणजे 1000 आणि योजन म्हणजे 8 किलोमीटर. एक योजन म्हणजे 8 किलोमीटर. हे जर आपण गुणाकार केला ह्या सगळ्यांचा तर तो किती येतो? 15 कोटी किलोमीटर येतं. आणि हे 15 कोटी किलोमीटर कशाचं अंतर आहे? तर पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर आहे. आणि 99.99% बरोबर आहे. आजचं शास्त्राने काय सांगितलं, हे अंतर 99.99% बरोबर आहे. हे तुलसीने आणि तुलसीदासांनी कधी लिहिलंय बघा. हे सगळ्या गोष्टी 13व्या शतकामध्ये लिहिलेल्या आहेत. त्या काळामध्ये हे पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर माहीत होतं. ज्या वेळेस हनुमानजींनी उड्डाण केलं सूर्याला गिळंकृत करण्यासाठी त्यावेळेस त्याने याचा उल्लेख केलेला आहे. युग सहस्त्र पार भानू. 15 कोटी किलोमीटरचं हे अंतर आहे. तर आपण मला तिथं थांबूयात. 1 तास आपला झालेला आहे. कुणाला काही शंका आहेत का ह्याच्यामध्ये? मागच्या वेळेस एक प्रश्न विचारला होता प्रभूजींनी की अहिरावण आणि पंचमुखी मारुतीचं महत्त्व काय आहे. तर तो पुढच्या वेळेस येत होतो की ज्या वेळेस श्रीरामांना आणि लक्ष्मणजींना पाताळामध्ये दडवून ठेवलं जाते. दडवून कोण ठेवतात? अहिरावण आणि महिरावण. आता अहिरावण आणि महिरावण नेमके कोण आहेत तर तसं स्पष्ट कुठं उल्लेख येत नाही. पण एकनाथ महाराजांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ते येतं हे रावणाचे भाऊ आहेत म्हणून. वाल्मिकी रामायणामध्ये फक्त त्यांचा उल्लेख आहे की अहिरावण महिरावण म्हणून. काही ठिकाणी ते कैकसीचे भाऊ होते असं पण त्याचा उल्लेख आहे. पण हनुमानजीने तिथं पंचमुखी रूप का धारण केलं तर त्याचं मात्र वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे की हे ह्यांच्यामध्ये 5 प्राण होते. आणि हनुमानजी त्यावेळेस त्यांना मारायचे त्यावेळेस ते मरत नव्हते. प्रत्येकामध्ये एकच प्राण असतो परंतु ह्याच्यामध्ये 5 प्राण होते.
त्यावेळेस मग हनुमंतांनी हे पंचमुखी रूप धारण केलं. ते पंचमुखी रूप म्हणजे कुठलं? एक कपिरूप. कपिरूप म्हणजे वानर रूप एक होतं, एक नरसिंह रूप आहे, एक गरुड रूप आहे म्हणजे गरुडाचं मुख आहे, हयग्रीव रूप एक आहे, आणि ह्याचं वराह रूप एक आहे. हे पाचही दिशेला 5 मुख होती तिची हनुमंतांची, आणि ती विकराळ रूप होती. आणि त्याच्या आधारे त्यांनी त्या अहिरावणाचा आणि महिरावणाचा वध केलेला होता. आणखी काय कुणाची शंका होती काय बाबतीत? हरे कृष्ण. आपल्यामध्ये हा अहंभाव येतो किंवा असतो की जेणेकरून आपल्यालाही कळत नाही, कारण मायेच्या अधीन असल्यामुळे आपल्यालाही कळत नाही की आपण तो अपराध करतो किंवा आपल्याकडनं काही चुका करतात. तर मग त्याच्यासाठी त्यावेळेस आपण कुणाला की आत्तापासून ती आपण सावध बाळगली पाहिजे. आपला अहंकार कुठून येतोय आणि कुठं आपण तो कसा काढू शकतो बघा. प्रभुपादाने एक सोपी गोष्ट यासाठी सांगितली आहे. कुठली? नामजप. जेवढा नाम अपराध विरहित आपला जप होईल त्यावेळेस आपण अहंकार विरहित होऊ. तुम्ही कुठल्याही थोर आचार्याने विचारा, प्रत्येक महात्मा संत तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही फक्त नाम जप करा. नाम जप ज्यावेळेस आपण अर्थतेने करू त्यावेळेस निश्चितपणे आपल्या डोळ्यातून अश्रू येतील आणि आपल्या अंगावरती रोमांच उठतील. ज्यावेळेस ही परिस्थिती आपल्यावरती येईल त्यावेळेस 100% आपण समजा की आपला अहंकार आता गेलेला आहे. अहंकार आपण दूर करायचा प्रयत्न किती करा, अहंकार दूर होणार नाही. आपण जसं म्हणतो वैकुंठ धामामध्ये जर आपल्याला प्रवेश पाहिजे असेल तर शेवटची कुठली गोष्ट आपली सुटत असेल तो तर अहंकार, फॉल्स इगो. अहंकार 2 प्रकारचे आहेत ना. आपला एक अहंकार आहे की भगवंताचा मी दास आहे, हा एक अहंकार आहे, आणि हा दुसरा फॉल्स इगो एक आहे. हा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होऊ शकणार नाही. भले मग इथं आपण किती पण भक्ती करा. आणि या अहंकारापासून सुटायचं असेल तर नामजप आपला व्हायला पाहिजे. म्हणून प्रभुपादांनी कशावरती जोर दिलेला आहे? नामजपावरती जोर दिलेला आहे बघा. आणि आपल्या महाराष्ट्रात साधू संतांनी पण तेच सांगितलेलं आहे. गोंदवलेकर महाराजांनी काय सांगितलेलं आहे? फक्त रामनाम घ्या, मी तुमच्या पाठीशी आहे. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? वैकुंठ असे होताना सुद्धा त्यांनी सांगितलं की मी तुमच्या पाया पडतो पण तुम्ही भगवंतांचं नाव घ्या, बाकी काही करू नका तुम्ही. आणि आपण ह्या भगवंतांच्या हनुमान चालीसेमध्ये पण बघितलेलं आहे की पूल बांधताना काय लिहिलं जात होतं दगडावरती? राम. ते नामाचं फार महत्व आहे. त्यात एक कथा पण येते की प्रभू श्री रामचंद्र एकदा असं रात्री उठतात आणि तो दगड घेतात आणि त्या समुद्रामध्ये टाकतात आणि तो बुडतो. प्रभूंना ते कळत नाही की दगड का बुडाला. ते हनुमानजी तिथे येतात. प्रभू त्यांना विचारतात की अरे हनुमंता, मी तर त्याच्यावरती रामनाम लिहिला आणि ते दगड टाकतोय, आपले दगड टाकतोय, मी प्रत्यक्ष दगड टाकतोय तरी तो बुडतोय, हे असं कसं काय? तर हनुमानजी म्हणतात त्याच्यावरती तुम्ही रामनाम एक तर लिहिलेलं नाही, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्याला सोडता तो कसा तरणार आहे. नामाचं महत्व तिथं आहे सगळ्या गोष्टीमध्ये. आणि इस्कॉनमध्ये खरोखर प्रत्यक्ष पहिला म्हणजे सगळ्यात कुठली गोष्ट महत्व दिलेलं आहे तर नाम जपाला महत्व दिलेलं आहे. हे नामजप आपण जर केलं तर अहंकार निश्चित आपला दूर होणार आहे. आपण असं तो दूर करूच शकणार नाही, इतका तो उरलेला आहे. अनेक जन्म आपले होऊन गेलेले आहेत, त्यातला तो सगळा अहंकार आज पण आपला आहेच. तो जाणार कसा? तो भक्ती मार्गाचे बाग किती श्रेष्ठ भक्त आहेत, पण एका क्षणात त्यांचा अहंकार वाढतो. काय त्याने कितीतरी कथा त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर आपल्याला भगवंताचं नाम घेणं फार महत्वाचं आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता तुम्ही म्हणालात की मी भगवंताचा दास आहे. भगवंताचा दास आहे म्हटलं तर अहंकार कसा काय? तेच आपण सांगितलं. इगो 2 प्रकारचे आहेत. एक हा जो इगो फॉल्स इगो, त्याला काय मराठीत म्हणतो आपण? मिथ्या अहंकार आणि सात्विक अहंकार.
हा असेल तर सात्विक अहंकार आपल्यात असेल तरच आपण भगवंतांचे दास होऊ. हा जो सांगितला ना द्वैत्यवाद, भगवंत वेगळे आहेत, आपण वेगळे आहोत, परमात्मा आहे, आपण आत्मा आहोत. मी आहेच ना तिथं, मी म्हणलं की तो अहंकार आला, मी आहे, पण तो कसा सात्विक अहंकार आहे. आता मी तर भगवंतांचा दास आहे, हा सात्विक अहंकार आणि तो पाहिजेच आहे आपल्याला, नाहीतर आपण भगवंतच होऊ परत नाही, परमात्माच लगेच आपण. तर तो सात्विक अहंकार आहे, तो राहणार आपल्याकडे शेवटपर्यंत, तो पाहिजे. हरे कृष्ण. म्हणजे ग्रहांच्या प्रभावाबद्दल सांगितलं की हनुमानजींनी जेव्हा काय म्हणतात शनीला शनी तर रावणाने सुद्धा त्यांना कैद केलं होतं, रावण सुद्धा साधक होते म्हणून ते शक्य झालं का त्यांना कैद? हो. कारण एक सामान्य जीवासाठी नाही. शक्य नाहीये. तर हनुमानजी शिवजींचे फार रावण शिवजींचा फार मोठा भक्त होता, त्यामुळेच ते शक्य झालं. त्यामुळेच ते शक्य होतं त्यांना. शनीला पकडणे एवढं शक्य नव्हतं. आणि अजून एक प्रश्न म्हणजे प्रश्न म्हणजे हे भगवद्गीतेचं ज्ञान हे लाखो वर्ष आधीपासून आहे. हो. तर त्याच्या रामायणामध्ये जे आता तुम्ही रामनाम लिहिल्यावरची जे हे आहे, तर भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात की तू जे कर्म करशील ते मला अर्पण कर. तर रामायणामध्ये भगवंताने ते कृती स्वरूपातच सांगितलं ना की दगडावरती ज्यावेळी रामनाम लिहिलं गेलं त्यावेळेस कृतीच होती, हां. शब्दात नव्हतं सांगितलं पण ते कृती थ्रू ते व्यक्त केलं. हो. तेच ते ज्ञान आता आहे. हां. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये फार सोपी गोष्ट एक सांगितली आहे बघा, की एखाद्याला जर काहीच जमत नसेल, भक्ती जमत नाही, काही जमत नाही, काही जमत नाही समजा, पण त्याला भगवत प्राप्ती करायची आहे. तर एक श्लोक येतो, यत करोशी यतश्नाशी यज्जुभूषी दातासी यत यत तपस्सी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणा. तू जे जे काय खातो, जे जे काय कर्म करतो, जे जे काही तप करतोस, ते फक्त तू मला अर्पण कर, बाकी तू काही करू नकोस. एवढी साधी सोपी गोष्ट सांगितली आहे भगवंतांनी, सगळ्यात सोपी गोष्ट. म्हणजे प्रसाद आपण जेवायला जरी बसलो तर तो प्रसाद कोणाला अर्पण करायचा आहे? भगवंतांना अर्पण केलेला आपण प्रसाद ग्रहण करायचा आहे. प्रत्येक कर्म पहिल्यांदा भगवंतांना आपण अर्पण करायचं आणि मग आपण ते काम चालू करायचं आहे. साधी सोपी गोष्ट सांगितली आहे भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये. फार सुंदर हा श्लोक आहे. बाकी तुम्ही काही करू नका, जे जे करताय ते फक्त तुम्ही मला अर्पण करत चाला, तुम्हाला माझ्या नामाची प्राप्ती होईल. तसंच हनुमंतांनी केलेलं आहे. ते दगड टाकताना भगवंतांनाच ते कार्य भगवंतांना अर्पण केलेलं आहे. ठीक. हरे कृष्ण. हनुमानजींना रामदूत आणि रामदास पण म्हणतात. आणि जेव्हा हनुमानजी सीतामैयाला भेटायला म्हणजे भेट झाली तेव्हा त्यांनी स्वतःची ओळख रामदूत म्हणून केली. हो. तर मग रामदास म्हणून का नाही सांगितलं? रामदूत, आता तो दूत म्हणून आलेला होता ना तिथं, त्याला अंगठी द्यायची होती भगवंतांची. त्यामध्ये आणखी काय? हा? दास आणि दास हा आणि दूताचं काय काम आहे? आता पहिल्यांदा हनुमानजी रावणाकडे गेले होते, दूत म्हणून गेलेले होते. एक निरोप द्यायचा असतो. दूताचं काय काम आहे? निरोप द्यायचा आहे. आणि दासाचं काय काम आहे? सेवा करायचं काम आहे, होय ना. मग आता हे निरोप देऊन गेले होते ना हनुमानजी सीतेमाताकडं, की मी हनुमानजीचा दूत आहे आणि ही अंगठी तुम्हाला मी देत आहे. आणि रामाचा निरोप त्यांना दिला जातो की आता प्रभू इथं आलेले आहेत आणि रावणाशी युद्ध होईल आणि तुमची सुटका होणार आहे, असा निरोप सीतामातेला दिला जातो. मग ते दूताचं काम आहे. ते दास असता तर तो सेवाभाव झाला असता आणि तो सीतामातेची सेवा करायला लागला असता तिथं. का फरक आहे त्याच्या दोन्हीमध्ये आपल्याला? माया आणि भक्तीमध्ये काय